भारताच्या रेल्वे इतिहासातील महत्त्वाचा दिवस असलेल्या 16 एप्रिल निमित्त इंडियन रेल्वेचा 173वा वाढदिवस ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सकाळी रेल्वे स्थानक परिसरात विशेष कार्यक्रम पार पडला होता. रेल्वेच्या जुन्या इंजिनाजवळ केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तसेच रेल्वेच्या इतिहासाची माहिती नागरिकांना देण्यात आली होती. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय रेल्वेच्या 173व्या वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा गौरव करत रेल्वे सेवेमुळे देशाच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळाल्याचे सांगितले होते. तसेच भविष्यात प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आधुनिक सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचेही नमूद करण्यात आले होते. मॅडम, रेल्वेचा आज वाढदिवस साजरा करताय, काय भावना आहेत? खूप गर्वाची भावना आहे. खूपच उत्साह सगळ्यांच्या, इतका उत्साह केक अगदी युनिफॉर्मवर आलाय, अगदी एवढा उत्साह झालाय. नक्कीच छान वाटतंय. आणि 173 वर्ष झाली आपलं ठाणं, त्याच्यामध्ये पहिली जी रेल्वे सुरू झाली त्याच्यामध्ये ठाणं हे नाव आहे. हे ऐकूनच आपल्याला सर्वांना, सगळ्याच ठाणेकरांना, प्रवाशांना, जे काम करणारे कर्मचारी, सगळ्यांनाच गर्व होतो याचा. आणि खूप खूप छान वाटतं. मॅडम, दिवसेंदिवस प्रवाशांचा भार वाढतोय, त्यामुळे त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाकडे काय मागणी करणार? आपण आता 15 डब्याची लोकलची सेवा सुरू करत आहोत. त्याचं खूप जोरदार काम सगळ्याच स्टेशनवर चालू आहे. आपल्या ठाण्याला पण चालू आहे, शिवाय बाकी सगळ्या स्टेशनवर जिकडे 15 डबाचे प्लॅटफॉर्म्स नाही आहे तिकडे त्याचं वाढवणं काम चालू आहे. आणि लवकरच आपण 15 डब्याचे 3 डबे एक्स्ट्रा प्रत्येक गाडीला लागल्यावरती एक आपला जो भार आहे, जो ठाणा, कलवा, मुंब्रा, दिवा ह्या ठिकाणी जो खूप अतिरिक्त भार आपल्याला रोज जाणवतोय, तो कमी होण्याची नक्कीच शक्यता आहे. मॅडम, महत्त्वाचा प्रश्न, दिव्यांग डब्यामध्ये सुद्धा जे सुदृढ प्रवासी ते प्रवास करतात, त्यामुळे दिव्यांगांची कुठेतरी कुचंबणा होते, त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आमच्याकडनं पूर्ण प्रयास चालू असतो. आमचे RPF जवान, आमचे GRP हे सगळे प्रयत्न करत असतात. पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने ह्या गोष्टीचा पण प्रसार करावा, की बाकीच्या जनतेला तुम्ही सांगावं, तुम्ही आवाहन करावं, तुम्ही सांगावं की हे तुमच्यासाठी नाही, दिव्यांग पॅसेंजरसाठी आहे, यात्रींसाठी. तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅव्हल नाही, हे आपलं सिव्हिक सेन्स असायला पाहिजे. तुमची स्वतःची जबाबदारी पाहिजे की नाही, की तुम्ही कोणासाठी ते आहे आणि कोण वापर त्याचा करताय. तर ह्याचं तुम्ही प्रसार जास्तीत जास्त करा. इव्हन मी म्हणते की जे स्वच्छताबद्दल आपण जे मोहीम काढतो, जसं पखवाडा झाला होता ऑक्टोबरमध्ये, तेव्हा इतकं आपण स्वच्छता हे ते सगळं केलेलं आहे. पण प्रवासी, घाण करणारे शेवटी प्रवासीच आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की साफ करणारे 7,000 आणि घाण करणारे 10,000. तर कसं काय आपण ते स्वच्छ ठेवू शकतो? त्यामुळे प्रवाशांनी हे स्वतःचं स्टेशन आहे, तुमचंच स्टेशन आहे, तुमच्यासाठी रेल्वे धावते आहे, तुमचं ठाणे शहर आहे, त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हीच योगदान करावं, अशी माझी आवाहन वजा विनंती आहे सर्व प्रवाशांना. मॅडम, महिला कर्मचारी आपण आहात, अनेक वर्षांपासून रेल्वेमध्ये सेवा देत आहात. 178वी जी वर्धापन 73वी, या निमित्त महिला वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणात एक अतिरेक जे आहे बोलतात त्या डब्यावर करत असतो. अशा महिलांना किंवा अशा ज्या काही टोळ्या असतात डब्यामध्ये जे उद्रेक करतात, त्यांच्यासाठी काय आवाहन कराल? व एक सुशिक्षित जे रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? नाही, आपण ह्यासाठी पूर्ण प्रयास करतोच आहोत. GRP वगैरे जसं आपल्याला खबर लागते, कारण की काय प्रत्येक ट्रेनवरती माणूस नाही ठेवता येणार आहे पूर्ण, कारण आपल्याकडे किती जवळजवळ 1800च्या वरती आपल्याकडे सेवा चालू आहे. तर प्रत्येक रेल्वे लोकलवरती आपण ती सेवा नाही देऊ शकत आहे. पण आपण नक्कीच जेव्हाही काही असं घडतंय किंवा आपल्याला सूचना मिळते तर आपण तातडीने त्याच्यावरती कार्यवाही करतो. आपण आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में. शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो जाने जाने चलो, जाने जाने चलो, जाने चलो, जाने जाने. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, नजर
कैसे हराया असे म्हणत सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुंब्र्याच्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पदच आता धोक्यात आले आहे. बनावट जातीचा दाखला तयार करून सरकारी यंत्रणांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून कैसे सरकार को फसाया असे बोलण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सिद्दीकी फराह सबाब अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार केली होती. 3 महिन्यापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिकीट नाकारल्यानंतर एमआयएम पक्षात प्रवेश करत त्यांनी मुंब्र्यातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर एमआयएमच्या तिकिटावर त्या निवडून देखील आल्या होत्या. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया असा टोला लगावत त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. मात्र आता बनावट जातीच्या दाखल्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर आले आहे. सिद्दीकी फराह सबाब अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहर शेख यांचे वडील युनिस शेख यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्यासंदर्भात तक्रार केली होती. यामध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युनिस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर ओबीसी प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना 4चा चुकीचा वापर करून 2011 साली जातीचा दाखला मिळवला होता. याच दाखल्यावरून सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र प्राप्त केले असून यावर चौकशीची मागणी करण्यात आली होती. याबाबत ठाणे तहसीलदारांनी देखील 18 मार्च रोजी सुनावणी घेतली होती. मात्र या सुनावणीला सहर शेख या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 22 मार्च रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ठाणे तहसीलदारांनी सहर शेख या ठाण्याच्या रहिवासी असताना त्यांनी मुंबई उपविभागीय कार्यालयातून जातीचा दाखला का काढला यावर आक्षेप नोंदवला. त्यामुळे तपासानंतर आता पुढच्या गोष्टी समोर येणार असून त्यांचे नगरसेवक पद देखील आता धोक्यात आले आहे. दाखल्याची जी छायापत्र देण्यात आली आहे त्यावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख नाही. तसेच या दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची सही देखील नाही. युनिस शेख यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर देखील त्यांच्या वडिलांच्या नावात बदल असून त्यांच्या काकांचा जातीचा दाखला देखील गाझियाबादचा आहे. तो महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाच्या नमुना 10 मध्ये नसल्याचे अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र के अंदर जो 2026 में चुनाव हुए, जो मुंब्रा प्रभाग समिति के अंतर्गत प्रभाग नंबर 30 से मेरी बच्ची शहर शेख के खिलाफ लड़ी थी। आपको बता दूं कि चुनाव के बाद में मैंने मुंबई शहर जात वैधता प्रमाण पत्र से मांगनी किया कि आपने ये जात वैधता प्रमाण पत्र किस बेसिस पे दिया, आप मुझे कागज दो। तो उन्होंने मुझे जो है 123 पेज के कागज दिया। उस कागज के ऊपर मालूम पड़ा कि शहर शेख के जो वडील थे, जो पिता थे, उनके सर्टिफिकेट के ऊपर उन लोगों ने वैधता प्रमाण पत्र दिया। जब उसमें हमने देखा कि शहर शेख के पिता का जो सर्टिफिकेट था, जो थाने महानगर पालिका के ऊपर विभाग अधिकारी से प्राप्त किया था, तो हमने उनको कहा कि ये सर्टिफिकेट आपके यहां से इशू हुआ है या नहीं। कलेक्टर के जो अंतर्गत में तहसीलदार उप विभाग अधिकारी रहते थे, तो उन्होंने हमें जवाब दिया कि ये जो सर्टिफिकेट है हमारे यहां से नहीं बना है, ये विविध एक नमूना जो महाराष्ट्र का सर्टिफिकेट का होता वो है नहीं। ऐसा करके उन्हें मुझे जवाब दिया। मैंने फिर उनको पत्र दिया 17 फरवरी 2026 को कि भाई जब इसका सर्टिफिकेट बाप का नहीं है तो बेटी को कैसा बन सकता है। मुंबई में रहते तो मुंबई थाना में मुंब्रा में उनके पिता जो है बनवा रहे हैं सर्टिफिकेट, यहां से थाना से बेटी को ले रहे मुंबई से। तो उन्होंने हमें कहा कि देखिए आपकी सुनावनी होगी, सामने वाले को बुलाया जाएगा, उसके बाद में हम FIR करने की बात करेंगे। तो 18 तारीख को हेयरिंग लगी तहसीलदार के पास। वहां पे तहसीलदार के सामने 3 वकील जो आए, जो वकील जो है वहां पे हेयरिंग में टाइम मांगे कि हमें जो है टाइम दे दो। तो तहसीलदार उन्हें जो 23 तारीख को हेयरिंग किया और टाइम दिया 23 तारीख को। 23 तारीख को उन्होंने फाइल को बंद किया
और सिफारिश पत्र दिया है जो मेरे हाथ में है। ये सिफारिश पत्र भेजा है तहसीलदार ने उप विभाग अधिकारी थाने को कि भाई ये कागजात सब गलत है, इसके ऊपर फौजदारी गुनाह दाखिल करो। उन्होंने सिफारिश पत्र जो है उप विभाग अधिकारी को दिया। तो उसी के साथ साथ में उन्होंने जांच पड़ताल समिति मुंबई शहर माहिती उनको भी भेजा गया कि ये गलत तरीके से सर्टिफिकेट मिला है, ये इसको रद्द करो। उसके बाद मुंबई शहर जहां से शहर यूनुस शेख का जो सर्टिफिकेट निकाला गया उनको भी एक जजमेंट भेजा गया जो ये तकरार थी, और एक तकरार यूनुस को भी भेजा गया, एक हमें भी भेजा गया। अब इसकी हमें प्रशासन से और उस डिपार्टमेंट से गुजारिश मैं करता हूं आपके न्यूज के माध्यम से, ये गलत लोग जो पूरे महाराष्ट्र में इसी तरह से जो चुनाव लड़ते हैं, ओबीसी की जो फैसिलिटी जिसको मिलती है उसको न मिलकर ऐसे लोग जो राजनीतिक में अपने आप को बहुत बड़ा समझते हैं, पूरे हिंदुस्तान महाराष्ट्र के अंदर जो बोल रहे हैं कि हम कैसे हराया। अरे भैया जीत गए थे आप, हम लोग तो कुछ भी नहीं बोले, जीत गए, चलो जनता ने तुमको जिताया है। लेकिन इस तरह से महाराष्ट्र में जो बातें हो रही है उस बातें के ऊपर एक हमें बहुत तकलीफ हुई, और इस तकलीफ के ऊपर हमने जो तहसीलदार को तकरार किया उसकी हमें सच्चाई हमारे हाथ में है, और इंशाल्लाह इसकी कार्रवाई चालू है। बहुत जल्द इंशाल्लाह उनका नगर सेवक पद रद्द होगा। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिस पूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन खासदार नरेश मस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ॲक्मे खेवरा सर्कल मानपाडा येथे पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत। बुधवारी आनंद आश्रम येथे खासदार नरेश मस्के व महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर व स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले। ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपळोलकर, मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला। या नागरिकांनी पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश मस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून प्रशासनाच्या माध्यमातून खेवरा सर्कल येथे त्यांना पर्यायी घरे उपलब्ध केली। बुधवारी टेंबीनाका आनंदाश्रम येथे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात 10 बाधित रहिवाशांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले, तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले। या रहिवाशांना
पर्यायी घरे मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी रोहित पिंपळकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.